आज तरी हे डोबाळ चोरून राहिली, नाही तर उभी चालते हे. खात नाही ना. ढेप पाहिजे खाय, कच्च ढेप खाते 3 किलो. गवत खाणं जीवार येत तिचे. आज हिच्या पुढे उभं राहिलं ना म्हणून मी राहिलो, म्हणून खाऊन राहिली ते. आणि हिच्या मागं राहिलं की पुढे पुढे पैसे लोक वावरातून भिंगफट बोकांटेच नाही काय. काय म्हणतो समाधान? अरे कुठे चालले? चाललो त्या मावशीला भेटायला. चालतं काय? या बुड्याले सिद्ध विचारा, हे उलट बोलते. अरे बापा मी चांगलं विचारलं तुम्हाला बापा. कुठे चालले बाबा? अरे हे बाळ रे, मी काय नोकरीवर की नोकरीवर चाललो? अभि मी वावरात चाललो ना. तुलाच माहिती आहे रोजचं काम आपलं ते. जा वावरात जाणे घरी येणे रखवालीले. म्हणा ना जोडा रे बापा. बरोबर वावरात चालले का? आपल्या वावरात पाहिजे जेवढा चक्कर मार झाले. काही असलं हरणा डोकरं हाणून दे जा. आता तू काय उपटून राहिला काय? तुला येता येत नाही का त्या वावरात? काय की मला सालान ठेवलं तू ना? 2-4 पैसे काही देऊन राहिला म्हणजे तू की जा बा हे घ्या 100 रुपये हांजा मावरातले हरणा डोकरं. फुकाचं काम करू का तू? हा बोलतो बोलते कुठं? अरे हे मस्काण आहे मा गयात. हे मी चारा लागते मुली तर कसं आता चालले जिकून तेवढं हाणून असं म्हणणं आहे माया. येतोच मी तसा दुपारी तिकडे म्हणा. त्या फुकाच्या हमाल्या करणं मी सोडून दिले आता. कोणी सांगते उडगोंड्या सूट बोडे बा पाहिजा आपल्या वरात हरणा डोकरं पाहिजा. कोणी म्हणते वानेरं पाहिजा, कोणी म्हणते माणसं पाहिजा. मी ते धंदे करत राहू? तुमचे काम तुम्हाला करता येत नाही असं नाही म्हण की बोडे बा 100 हे झाले पण तेवढं काम करता आपलं. असं कोण नाही निघत रे तुमच्या तोंडातून? अरे समाधान आम्हाला हरणा डोकर हाणायला लावतो त्या आरातली. आणि त्या घरी जर दुधाले आलो आम्ही पावभर दूध जर नेलं तर 20 रुपये घेतो त्याचे. आणि ते डमडम पाण्यात देतं. असं म्हणत नाही की बुडवाले एक तुम्ही मारातले हरणा डोकर हाणतात हे तसंच नाही बा दूध. काले पैसे देता तुम्ही आपले माणसं आहे असं म्हटलं कधी? जा लवकर जा. काही हाणू का महारातले हरणा डोकर बापा. पाय तुम्ही काय तर. हो तुला थांब म्हटलं आम्ही काय थांबणार? चाललोच आम्ही. चालेल गड्या कोणती जा हे नको लागू. फुकट खाय जायला स्वस्त मग काय हराम खोरायला काय फुकट काम करून घेतात आपल्या वाद लोक ढोकरून घेतात. हो चाल निघून जाईल कसा. उठला की बुडबा हरणा हांजा डोकर हांजा. कोण्या दिवशी असं म्हणत नाही की बुडबा हे बिळ्या काढायला पैसे घ्या बरं काही करा बरं. फुकटच काम करून घ्यायला पाहिजे असं मी. त्याला त्या बुड्यालाच रिकामा. मी सोडलं पाहिजे काम नाही करत मी आता. बेजा किरण आहे ना तो सम्या का सुद्धा आहे का तो? त्याला नुसतं फुकातच पाहिजे. आणि त्याच्या घरी दुधाला गेले की रुपया सोडत नाही तो हरामखोर. पाय डोक काढकुडी चालवून राहिला. लगा कुकूनच बोललो पाय डंगरे सोबत लगा बोलेली बोललं नाही लगा आपली शान काढून घेतली घिन्ना देणं. हितलं का बोलायला पुरत नाही मग बुडे सोबत रोगेला ते रोगेल. आणि बुडं बोललो ना मुले थांब ना बुडे थांबतो. तू शाळाच नाही फिरवली तर मग म्हणतो तू मी हाय मी समाधानानं मला बेपारी म्हणतात ना. या बुड्याचा काटा काढतोच मी. थांबा हे मग डोक काढ फुगली गिगली वावरात जातो मी करतो शाळा काहीतरी वकात करतो या बुड्याला. आता हे डोक काढ हाय खाय ना व माथा माय खाय ना काय तुला ढेपच पाहिजे खायले 3 किलो 4 किलो गवत खाद्य कधी कधी हल्लं तर हो घ्यायला पाहिजे गप्प गप्प खाल्लं पाहिजे. चन्नी हो खायला काही म्हैस बाहेर डंगरे कुकडे गेले तर रोयटे खाऊन राहिले माझ्या सोयाबीन आणि डंगरे कुकडे गेला काय माहिती. 2 माणसं ठेवले मी हरणा डोकर हाणायले रोयटे हाणायले. पण नाही 1000 नाही सांगा मला यावं लागते मालकाले पोहेत हाणायले. कोणी कोणाची काम करायची मानसिकताच राहिली नाही. खाऊ द्या खातात तर हे काय करायला लागते. सत्यानाच होईल तर शांतारामचा होईल. आपला काही जाणार काय बोंबी नाही. लागड जात आहे हो रोयट्याची. हे काय सुद्यात का रोयटे जातच नाही ना लवकर. तसं काही पुढे धकत नाही भाऊ. जागच्या जाग्यावर राहायचं नुसतं रोयटे आदर असं बिनी पुढे हडकत. माणसाला जरा असं घेऊन नाही राहिले आता. हे काय करा माणसाला. बा कसंच काय करा. बंदूकच आणायला लागतो मला आता पुढच्या वेळेस. गुडे कुकडे गेले काय माहित. सायले कुकडे बसे लागते हे वैदी पाला घेऊन मुले जाऊन आता सटकच काढतो यायची चांगली आता. हरणा डोकर मारात येऊन राहिले आणि हे गप्पा मारून राहिले तिकडे चिलमे. काहीच करा बा माणसानं. जनावर असतात तर रात येऊन राहिले ना. 24 तास वारा धरा लागते. डोळ्यानी लागत शेतकऱ्याचा. काय करा माणसानं. एवढी परेशानी आहे भेजा भयानक परेशानी आहे. पण माणसं ठेवा तर ते काम नाही करत सांगा.
का काय शेतकऱ्याचा जीव घेते का काय माहित बाया प्राणी आता. काही खरं नाही राहिलं भाऊ. शेती इकून टाक्याला उडदेन गरम झप्याला पुरते घरी बँकेत पैसा टाकला त्याच्या वयचे पैसे येतात. पुरून नाही राहिलं नाही. जंगली जनावर वेगळा त्रास देऊन राहिले, मजूर वेगळा त्रास देऊन राहिला, कोणी काम करायला तयार नाही, माणसं नाही, काहीच नाही. पुरूनच नाही राहिलं नाही. चाल चाल बापा, हे आता गेले दुसऱ्या आवारात घालून. चालते डोंगरे पा लागते ना कुकड्यात तर बसेल. त्याची सटकच काढतो मी आता चांगली कुकड्यात तर डोंगरे. अरे राय लागटाच रे बाबा. अरे जातही नाही झेर वाईट आल्या काही. अरे काय लेका कसंच काय करावा. पटपट तोडा तो सरपंच येईन बरं. बेकार तो वाराचाच असते. हाव ना, तोडून राहिलो ना, पण या बारक्या चिरक्याचं शेंगात दे बापा. पटपट येते नाही लगा हाती. अरे याच्यावर हे पडेला मय सारा हाताला लागून राहिलेल्या का किटकुलन मिटकुल. तोड रे बापा पटपट. हा मैम गी नको करू. चाल लवकर पटपट. हा खाया बोरच्या तोड. आला रे हड्या, आला रे पोय रे बापा उसने. चाल 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 लोक. थांबा ना कुकडे चालले रे. याच्या पुढे वावरात नसली नुसतं शेंगायलेच काय बांधतात. याच्या आवारात एक तास पेरायला काय ते काय म्हणजे येईल मुगाय शेंगाईचं. दुसऱ्या आवारात चाललेले काही मुगाय शेंगा तोड्याले. गंदी सवय आपल्या काळच्या लोकांनी. नेतात तर उसक नेत थैल्या नेतात भरून चालले. पाद्या पोरे उशक घोपरेल पाठवतात शेंगाईले. त्याला माहित आहे लेकरेल कोणी काही मदत नाही. खूप जिंकले लोकांना गावातले चालले. पण वावरात असलं तर बरं आहे. पण आता पुरा मुंगच चेक करतात रे बापा. काही खरी निघल्या का लोक राहील भोकच व्हायला सारं. हे आता सांगा हे घोपरं लहान घोपरेल पाठवतात वावराईमध्ये. काय तर घेऊन ये भाजी आहे शेंगा. चालले कोणी तर लादा वाटत नाही काय बेसर होईल. कोण गेले की तिकडे जा लागते त्या कोपऱ्यावर पाय. तिकून गेले की इकडे या कोपऱ्यावर जा लागते पोयात. अरे काय लेको सुधरान जरा शेक. बेसरम लेकाई आलंच तिकडे कोणतरी. अरे काय लेका माणसं असतील तर असो रे बापा. मुंगाई पुरू देत नाहीत भमले. आणि पुढच्या वर्षी काही पेरत नाही मी आता. काय माहिती नाही मुंगाई शेंगाईचा दाबून नेऊन राहिले नाही काही. जसं काही घरचं वावरा द्यायचं थैल्या नेतात भरून. सरपंच कोण गरम होऊन राहिले. अरे शांताराम भाऊ गरम होऊन आहे तर काय तर. अरे का या मुंगाली उसाक नाही ना बापा. इकून झालं की इकून आहेच ना. लहान लेकरी गावातले येतात बा मुंग तोड्याले. मुंगाई शेंगाने आले सांगा आता काय करा माणसानं. माझ्या घरी एक भाजी नाही झाली मुंगाची. हे लोकच खाऊन राहील सारा मग. लोकायले फुकातच पाहिजे. स्वतः आरात एक तास नाही फिरत मुंगात दुसऱ्या आरात चालली. आता तुम्ही नाही का जास्त फेरेला घरच्या पुरताच फेरेला. पण तोही लोक ठेवत नाही पाहिजे. हा फुकातच पाहिजे लोकायले. आणि त्यातल्या हरणा डोकर जास्त घरात देऊन राहिली. त्याचा काव वेगळाच. या दोन पायाच्या माणसाचा वेगळाच काव. तुम्ही ना माणूस बी ठेलाय ना. हो बापा ते डोंगरात ठेलाय. काय कामाचं नाही ते. नाही करत दी मसाला कामच नाही करत. आपण म्हटलं पुढे पाहते हाणानं नाही मला माझ्या पाय दुखतात जा तुम्ही आरामची असं आहे ते. काय खरं आहे ते. रोजदारीची भरती आहे सर. काम कोणाच्या जीवार येऊन राहिला तर झाले ऐदी दांड. काम नाही करत कोणी वावरात. काही तेच गत आहे बापा. मी नाही 2 माणसं ठेल्यात पण काहीच काम माझे नाही. पाखरी हाणत नाही ते जवारीवरचे. एवढं बेकार काम व्हायला. एका ठिकाणी विठुल्ले सारखे चिची झाडा खाले पैसे लागतात. बस गप्पा चालू इकडल्या तिकडल्या चिलम्या. हो बापा हा माणूसही तसाच आहे. काय करा काही सुचत नाही. मला या लागते सकाळपासून संध्याकाळला वावरात टोले घ्यायले. तो फक्त गेले ते वावरात. 200 रुपये रोजदारी नेते. चला बा चला पा तुम्ही काय येतो मी महाराजून. काय काय नाही तिकडे सत्यानाश पाला गिन मला. ते डोंगरे आले की नाही आले. हो या शांताराम. अरे अरे कार्यकडे मुगा शेंगा ठेवता की नाही लुच्चे हो. अरे माझी बायको बोलीन ना मुली. एक भाजी नाही झाली गळा मा घरी. तुम्ही थैल्या नेऊन राहिले फिरून. माल गोटेच मारतो आज या पोरेली. साय सोडतच नाही. मोडतो एखादा कंबळ्यातून. चालली मुगाय शेंगायला त्याला देऊन आले का. थांब आलो मी ऑलर पोय. थांब रे थांब न कुकडे चालला पोय. थांब मायली तू या साल्या मुगाय शेंगा नेता साल्या त्या का बापा वावरा हराम खोरा. अरे ओका आपल्याला त्या समाजासोबत गोड बोलायला पुरलं असतं. त्याकडून 50-100 काढायला पुरली असते. म्हणजे कसं बिड्या काढेल तरी झाले असते आपल्या तंबाखू चुनेले. अबे तो कोणजेला पैसे देऊन राहिला काय. गोव्यातली कोवळी काढणारा माणूस का. दुधात पाणी टाकू इकते तो सम्या. तेच तो पैसा पुरत नाही त्याला. आपल्याला कुठे 50 देणार आहे. बिड्या काढायले काही नाही देत तो. उकड हो द्या वैक राहू द्या असा माणूस आहे तो. काय खरा आहे तो सम्या. त्याच्या नाव लागू. त्या सम्याला काय मी आजचा पाहून राहिलो का बाबा.
कधी भेटली की म्हणते महाराजला हरणा डोकरा थांबा हरणा डोकरा थांबा भोकट कडलो करतो त्याचं नाम सोडून दिला आपण त्याचा ऐकत नाही म्हणजे त्या उलटाच बोलत असतो मी. पप्पा कधीपासून रे पहिले तर मोठा लय करत जा समाधान समाधान. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी आता काय ते मागचं पिस्त त्यावेळेस होतं आपलं काहीतरी म्हणून आपण करो पण आता नाही रे बा आता फुकट नाही जमत काही. म्हणून तर बापा समाधानच्या मावशीला डायलॉग मारायला त्यातून गाणं मला लक्षात ती चंपी होती त्याची मावशी तुझी डाव म्हणून तर समाधानचं फुकट काम करोस तू मस्त. त्या मागच्या गोष्टी उकरून नको काढू फालतू घेईन ना जण माझं डोकं खराब होते मग. झालं गेलं ते दिवस आता राहिल्या त्या आठवणी आता काय त्याच्यामध्ये जाऊ दे ती सोड त्याच्यात काही रस नाही आता. अरे तू डाव ते चंपी समाधानची मावशी आहे की मेलेली आहे काही आहे ते पण ते कसं आता तिच्या मागं परपंच आहे ना रे आता आणि ते कसं आता झाली जाग झाली ते आता चालता येत नाही काही नाही आता काय राहिलं ते जाऊ दे तू हिशे बंद कर. म्हातारी झाली शिन जास्त खुरखुर हालत असेल ना म्हणून आता काही चित लागत नाही तुझे तिच्यावर. बरोबर आहे ना काय चित लागणार आहे बापा काय माल खायला असल्या आता बुड्डीवर गळा तो जुना विषय खाले उकरून काढून राहिला फालतू घेणार जण तू काही काढ नको उरं तू जुना विषय बंद कर बरं तो विषय काढला मग मन दुखते मग. आता काय दादा काय दुसऱ्या कोणत्या गप्पा मारशी नटी वावरात नाही तरी काय ना काही कुरापत्या काय लागतात मागचं पुढचं उकराकर करू अंदाज काय आपल्याला नाही तरी. हो मग खुरतळणं माधी येईल खुरतळ जखमा कर माधीला बाबू असं मागचं काढलं उकरून की मामन दुखते. आता काय सांगा तुले आता काय बोला तू उकरून तेच काढून राहिला असं टप 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 गळतात माय तिचं नाव काढलं की मन दुखते तर भेटायला जात जाय तिले काय बा कशी काय चंपी काय नाही विचारत जाय फोन करत जाय तिले काय माणूस आहेस तू आहे ना आपलं जुनं पाखरू तर कसं डबल सेटिंग डबल लाईन बिलकुल टकाटक. तुमचं मन दुखते तर मी येतो ना भेटायला गाडी घेऊन जाऊ ना आपण 4 व्हीलर मस्त टाकाटक लग्नच करून आलो घरी. उतरल्या उद्याला अरे अरे शांताराम अरे टाइमपास असा गप्पा मारून आलतो आम्ही हे पिक्चरची स्टोरी होती चालू पिक्चरची. काही सांगू नका तुम्ही मला माझ्या हरणा डोकर मारा सत्यानाश करून राहिली तिकडे इकडे गप्पा मारून राहिली मी पिक्चरच्या टोऱ्या तुम्हाला सुसून राहिल्या पण ती चंपीन लंपीन बापा भेटायला जाणं ना ते मग पाहू आपण भेटायचं पहिले ते हरणा डोकरायचं पा तिकडे हे लाचू राहते वावरा. हो बापा जातो रे बापा शांताराम बोल नको बाबा शांताराम तर बाबा जरा बुल टेकू देत नाही माणसाले आला माग काय माणूस तसं बाबा. मी बुल नाही टेकू देत तुम्हाला अरे दिवसभर बसला असताना बापा अर्ध्या हरणा डोकर मी आणतो फुकाही रोजगार देऊन राहिलो मी मला फुका पोसून राहिलो काहीच कामाली नाही तुम्ही नुसतं तांबाखू चुनान बिळ बस फुक फुक हे ना ना पहिले जावा तिकडे डोकर हरणा. जातो रे बाबा बोल नको जात 500 देते 2000 एवढं बोलून घेते काय करतो आता आपली मजबुरी दुसरं आपल्या काम होत नाही बापा तो करा लागते नाही तर नाही मुतलोच ते टाऊ काम नसतं गेलं मी चाल बाबा बोल नको मला काय तो आपला बोल नको रद्दी झाली कुठे काहीच काम नाही करत नुसतं बसेल असता गप्पा 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 आणि दुसरे सांगायचं गावातली जेवण पुरी येत नाही काय इथे येऊस तो मोबाईल चिवडत राहता काय करा का माणसानं चाल बाबा हाणतात की पाहू दे. हो गड्या उखा उखा ते पायरे गड्या पाय ना काय कोले आहेत रे बापा डायरेक्ट कोले कोणत्या कोल्या कोणता काय दिसून राहिलं तुला काय लेका कोण दिले हन्न जीवारे दिले का शांताराम बोलते ना आपल्याला रोज जरी कामाची घेऊन राहिलो आपण कोणत्या कोल्या कोणत्या हरणात त्या अभि ते आहेत नव्हे ते रोयटे कलर आहे तो फुटक्या डोळ्याच्या ते पाहिनं कोल्यात ना त्या कोल्या पाय डोळ्यानं पाय पहिले कोल्यात जाऊ नका पुढे हो गड्या फुटक्या कोल्यान फुल्या काही नाही करत असू दे कोल्ली बगलेत घेऊन फिरत जाऊ पहिले मी कोल्लीले हे काय कोलीन फोली दे बाईस काय गड्यान येऊ नको मी आहे सोबत हाना तर जागीनच कोल्ली असो की वाघ असो आपलं काम आहे ते रोजदार घेऊन राहिला फुकाय थोडी मी नाही येत रे बा तूच जाय बा मी नाही येत तू जाय बा मरेले रोजदारी दोघे सोबत घेऊन राहिलो सोबत जायला की नाही लोक दोघायली बी तू काय समजून राहिला चाल बरोबर मुगाड्यानं नाही शांताराम सांगेन हा काम नाही करत म्हणून दिन शांताराम तुला घरी काढून फुका फाका 200 भेटून राहिली ती भेटते ना बाबू चाल मुगाड्यानं गमत गड्या जीवानं कमते उख्या जीवान मुली चाल बाबा चाल
सांगशील बाबा तू खरं शांतारामले मी रोज तरी हुकून देईन सारं M200 भेटून राहिले. अरे हुक्या पाय रे मी म्हणू की तुला कोल्यात पाय टेड्यान पाय फुटक्या काही नाही करत नसतात कोल्या काही काय करतात रे कोल्या काही नसतात करत कोल्या जात असतात हन 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 काय हन म्हणतो का जीव जाय जीव पाहिजे यायला का एखादी जर गोतुंडीत कोतली की नाही जीव दिनो नरगा झोबत पेत असतात त्या बाबू नरगा धरला की ह्या कोल्या जर नाही तर शांताराम आपला नरगा रगत पिन चाललं हान ना भाऊ मुकड्यानं अगोपणानं करून जे वय जान जिलेबी खायचं काम आहे हान विचार नको करू गेला जीव पाहून घेऊ पुढचं पुढ्याला हो बापा चाल ती इकडेच पाहून राहिली पाय इकडे आपल्याकडेच पाहून राहिली ते काही नाही हो चाल धीरे हान काय खरं नाही बाबा एखादी मागे फिरली गेली का जीवता नाही लेखा बेकार अरे बा जंगलला पसारा लेखा कोणतं जनावरीन काही सांगता येत नाही लोक दिसले नाहीत ना बाया कोल्या नातात पैदा झाल्या कुठून आल्या तर ते जाऊन नेणाऱ्या लागत गेले रे कोणती असं हाना लागतात भेलं की बाबू हे असते भ्याने असते लागत कोण्याच जनावर आले माणसाला कसं छाती काढूनच जा लागते माणूस आणले का बाई धुडी तू भेट रे बाबा कोल्या म्हटलं की बा नरगा पकडतात म्हणून जी भीती माणसाचा तू स्टोऱ्या नाही ऐकेल का पहिल्या जुन्या जाऊ दे चाल अजून शांताराम फडफड करीन चाल बाबा पुऱ्या वराला चक्कर म्हणून गेले आता कोल्या दिला काढून दुसरी पोहता उकड्या काय जनावर आहेत तर हो चाल या सोयाबीन दिशेना सुशील का एखादा नागोबा निघला की नाही बसले का जीवच जाणार आपला पाटील पाहा वानेर हाव ना गळ्या येईन लॅज वेजाच का वाहन लावला रे बया वानेर येईन का काय करा काय बा माणसानं सांगतो आता घे बरं झुंबर ते टेम्पा आण बरं माझं हान तुले कैली हान हो हे घ्या चला लोक हाना जाग्याने हटत नाहीत भाऊ ते लागड व्हायला आता कोणालाच भेट नाहीत ते वानेर हो पाटील गेली पाटील पण हे पाण्याचं डबर पहिले बंद करा राजा हे पहिले बंदच करून टाका इकडे पाणीच नका सोडतो तुम्ही हे पाणी सोडताना हे पाणी प्यायला येतात आणि वारा सत्यानाच करतात तुमचा संत्रा मोसंबी बंद खातात पण कधी लोक खाना ते सांगा बरं दिवसभर राजा थंडीगार होते वानेर मागं नुकसानी करतात तू सकले करतात पुऱ्या डांगा डोंगान काही म्हणून टाकतात वा ते तर मले लय समजते रे पण मा बुडा गोट नाही घेत ना तुलेच माहिती मा बाप कसा आहे मा बाप म्हणते बाबा मुख्य जनावरांना खाल्लं तर कायच कमी होती सांगा एवढं नुकसान करून राहिले तरी मा बाप त्याच्याच बाजून आहे बरं सत्यानाश चालू आहे त्याचा म्हणजे तुम्हाला सांगतो वर्षाचं 50,000 नुकसान आहे शेतकऱ्याचं काय सांगा कसं काय झुंबर आता काय करा पाटील मोठ्या पाटलाला माहिती नाही पडलं भाजी इकडे गेम करायचा हे सारं बंद करून टाकलं तुमचे बाबा कुठे येऊन राहिले वावरामध्ये त्याला कुठे माहीत पडते आले त्याची सोडून द्यायचं पाणी काय मला सोडेल पाणी कसं करायचं आता हा काय हे नुकसान काय कर सांग हो झुंबर तसंच करायला लागेल मला आता हे पाणी बंद करायला लागेल पहिले नाही हा संत्र्याचा पुरा धिंगाणा लावतीन ती आपल्याला पुरून येते ती कसं हे जर केलं तर माही काव कमी होते राजा नाही दिवसभरातून 10 चक्रात मला इकडेच मारा लागतं जवाना राहण्याला काय करा आज बरे तुम्ही होते त्यातून गेली नसती ती अर्धा घंटा लागला असता अर्धा घंटा झुला लागला असतं मला हो थांब का पुरा करतोस मी थांब कंपाऊंड घालून टाकतो पुरे वरती काटायचं हे लावून टाकतो आता पाहतो आता ही शाळा कंपाऊंडचीच करतो मी हे काय पुरत पाटील कसं दाखवते वाणी पाणी कसं दात दाखवून राहिलं सांगा पा कसं दात दाखवते पाटील पोया हो चाल पोय राजा पाटील बेकार आहे हो बाबा तिथं बेकार आहे राजा बाहेर कसं पोया पाटील तिथं माग झुंबर पोय रे बाबा झुंबर पोय रे त्याला मित्र हो बघा पण आता उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा हे वानेर लागला आमच्या मागं